समोर हा कर्दे बीच आहे. वाईफ आणि आकाश बीचवर जात आहे. आकाश फुल स्विम करायच्या मूडमध्ये. चा प्लॅन आहे एखाद्या बीचवर जायचं. कर्दे बीच. तर कर्दे बीच इथे ना. तर मित्रांनो, आपण कर्दे बीचवर पोहोचलेलो आहोत. आपली इथे बाईक पार्क केलेली आहे रोड साईडच आणि मागे आपल्या बीच आहेत. इथून उतरायला स्टेअरकेस दिले बीचवर जायला. तर आता चला थोडा वेळ बीचवर टाईम स्पेंड करू. मस्तच वातावरण आहे, ऊन जास्त नाही आहे आणि थंड वातावरण आहे. तर आता थोडा वेळ बीचवर टाईम स्पेंड करू आणि मग नंतर पुढे बघू काय प्लॅन आहे. आणि रोडच्या ह्या साईडलाच बघताय तुम्ही मल्टिपल रिसॉर्टचे ऑप्शन्स आहेत. बीच रिसॉर्ट ज्यांना डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे, बीच व्ह्यू आहे. आपण इकडच्या रिसॉर्टची पण थोडीफार माहिती घेऊ, काय रेंजमध्ये अवेलेबल होत आहेत, त्यांचे कार्ड घेऊ आणि त्याचे डिटेल्स पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर चला आता बीचवर जाऊ. मित्रांनो, समोर हा कर्दे बीच आहे. ओके, फुल क्लीन बीच आहे आणि हा समोर हॉटेल आहे. असा हा त्यांचा लॉन एरिया आहे. डायरेक्ट बीचचा ॲक्सेस आहे. तुम्ही इथे बसू शकता, शांत फॅमिली टाईम स्पेंड करू शकता. असा लॉन आहे आणि हे समोर हॉटेल किनारा हॉटेल आहे. तर ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरचा रेट आहे 4,500 कपलसाठी 1 नाईटचा. आणि जे टॉपचं रूम आहे सेकंड फ्लोअरचं, त्याचा रेट आहे 3,360 विथ GST. हॉटेल किनारा. तर त्यांचं स्वतःचं रेस्टॉरंट पण आहे इथे. मस्तच आहे. मला रूम पण आवडले. रूम बघायला नाही मिळाले, जरा घाईत आहे मी. इथे त्यांचं बिअर शॉपचं पण आहे आणि भरपूर मोठा पार्किंग स्पेस आहे आणि डायरेक्ट बीचचा ॲक्सेस आहे. आणि हे त्यांनी त्यांचं कार्ड दिलेलं आहे, हॉटेल किनारा. हे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्हाला बुकिंग करण्यासाठी बरं पडेल. तर आता वाईफ आणि आकाश बीचवर जात आहे. एकदम पांढरी वाळू आहे आणि लेस क्राऊडेड आहे. आज सॅटरडे. चला आता बीचवर. अशा स्टेप्स दिलेल्या आहेत उतरायला. समोर बीच. फॅमिलीज आहेत जास्त करून. काल आपण मुरुड बीचला गेलेलो, तो खूप क्राऊडेड होता. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण बऱ्याच होत्या तिथे. ठीक आहे, तो पण तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. मस्त होता बीच तो पण. बट हा एकदम लेस क्राऊडेड आणि मॅक्झिमम हे जे समोर रिसॉर्ट्स आहेत तिकडे ज्या फॅमिलीज आल्या आहेत स्टे करायला, ते इथे दिसत आहेत जास्त करून फॅमिलीज. ऑसम वेदर. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 11:30. ऊन आहे बट गरम नाही होते. हवेमध्ये गारवा आहे. मागे बघा, मागे ST चालली. एकदम क्लीन वॉटर आहे. आपण खालती वाळू बघू शकतो पाण्याच्या. एकदम स्वच्छ पाणी. ओ, आकाश आलेला आहे पाण्यात, त्याला थोडंसं पुढे आणलं. मी पण उतरलो. मी घातलेली आहे जीन्स. अजून आपण ते आकाश बसले. सांगा. ओय, हाय. कसं वाटतंय? कसं आहे बीच? एकदम क्लीन वॉटर ना. धमाल चालू आहे त्याची 2 दिवसापासून. 2 दिवसापासून कंटिन्यू बीचवर येतोय तो पाण्यामध्ये. सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि त्याला बीच खूप आवडतं, पाणी खूप आवडतं.
मस्त लांब लांबपर्यंत स्वच्छ वाळू आणि एकदम क्लीन वॉटर. सगळे फॅमिली आहेत, काही धांगडधिंगा नाही, गोंधळ नाही. आपल्या बॅग वगैरे तिथे ठेवल्यात, काही रिस्क नाही तिथे. सगळे फॅमिली पर्सनच बसलेले आहेत. फुल धमाल चालू आहे. आणि आकाश पाण्यात पूर्ण बसलाय निवांत. आकाशचं खेळून झालेलं आहे. आता चला, आता त्याचे कपडे चेंज करू. आम्ही कर्दे बीचवर आलेलो. फुल धमाल मस्ती केली. मस्त क्लीन बीच आहे, शांत वातावरण होतं, सगळे फॅमिली होते. त्यामुळे एकदम डिसेंट क्राऊड होता आणि पाणी पण एकदम स्वच्छ आणि पांढऱ्या वाळूचा हा समुद्र किनारा आहे. तर मस्त टाईम स्पेंड केला. आकाशने पण फुल धमाल मस्ती केली, आम्ही पण मस्त टाईम स्पेंड केला. आता आम्ही निघत आहोत घरी. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.